श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्ही जर जास्त चिंता करत असाल तर ही कथा नक्की ऐका. या कथेमुळे तुमचे 101% रडकं जीवन सुखी होणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर अजूनही नवीन असताल तर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. मृत्यूदेवतेने आपल्या दूताला धर्तीवर पाठवले. एक स्त्री मरण पावली होती. तिचा आत्मा आणायचा होता. देवदूत आला पण तिथली परिस्थिती पाहून तो गोंधळून गेला. त्याला 3 लहान मुली मृत झालेल्या त्यांच्या आईजवळ बसलेल्या दिसल्या. एक बाळ त्या मृत महिलेच्या स्तनातील दूध पित होते. दुसरे रडत होते आणि तिसरे रडतच झोपले होते. त्यांच्या डोळ्यात जवळच अश्रू सुकलेले होते. ती लहान जुळ्या मुली आई मृत्यू झाली व त्यांचे पती आधीच नव्हते आणि कुटुंबात अजून कोणीच नाही. त्यांची काळजी कोण घेईल? त्या महिलेचा आत्मा मी कसा घेऊन जाऊ? जर तुम्ही माझ्या जागी असता तर कदाचित तुम्हीही असेच केले असते. त्या महिलेला 3 लहान जुळ्या मुली आहेत. एक अजूनही तिच्या स्तनाला जोडलेली आहे. दुसरी रडत रडत झोपी गेली आहे आणि तिसरी तशीच तिच्या आईजवळ पडून होती. अशा परिस्थिती बघून मला त्या 3 मुलींची दया आली. दूताने मृत्यूदेवतेला विचारलं, आपण त्या बाईला अजून थोडे जीवन देऊ शकत नाही का, जेणेकरून 3ही मुली थोड्या मोठ्या होतील? हे सर्व ऐकून मृत्यूदेवता मोठ्याने हसली आणि म्हणाली, ज्या देवाने आपल्या इच्छेनुसार जीवन दिले आहे त्या देवांपेक्षा तू जास्त हुशार झाला आहे. देवाला सर्व माहीत असतं तरीही तू असं कसं बोलू शकतोस? याची तुला शिक्षा होईल आणि ती शिक्षा म्हणजे तुला पृथ्वीवर फेकून दिले जाईल आणि तू तुझ्या या मूर्खपणावर 3दा हसल्याशिवाय परत येऊ शकणार नाही. मग देवदूताला जमिनीवर फेकण्यात आले. तिथे एक चपरासी व्यक्ती उबदार कपडे आणि ब्लँकेट घेण्यासाठी बाजारात जात होता. वाटेत त्यांना एक माणूस नग्न अवस्थेत दिसला. तो धूतच होता. त्याला त्या व्यक्तीने खूप दया आली आणि आपल्या मुलांसाठी उबदार कपडे आणि ब्लँकेट घेण्याऐवजी त्याने देवदूतासाठी कपडे आणि ब्लँकेट विकत घेतले. तो देवदूत माणूस म्हणाला, माझ्याकडे घर नाही, कुटुंबही नाही आणि राहण्यासाठी व्यवस्थाही नाही. मी भयंकर थंडीत काय करू? यावर चपरासी म्हणाला, काळजी करू नकोस, तू माझा आहे, माझ्या घरी राहा. पण माझ्या मुलांसाठी आणि बायकोंच्या कपड्यांसाठी आणलेल्या पैशातून मी तुमच्यासाठी ब्लँकेट आणि कपडे घेतलेले आहे. आता मी रिकाम्या हाताने घरी जातोय, त्यामुळे माझी पत्नी नक्कीच रागवेल, चांगली बोलू देत नाही किंवा वाईटही बोलू देत. तुम्ही काहीच काळजी करू नका, काही दिवसातच काही ठीक होईल. चपरासी किंवा त्याच्या पत्नीला अजूनही माहीत नव्हतं की आपल्या घरी देवदूत आले आहेत. यानंतर आनंदाचा मोहपर येणार होता. चपरासी दूतला घेऊन घरी पोहोचला आहे. घडलेली सर्व घटना पत्नीला सांगितली. ती रागाने चिडली आणि खूप काही वाईट बोलू लागली. आणि त्या दिवशी देवदूत पहिल्यांदा हसला. तेव्हा मोचीने देवदूताला विचारले, तुला हसायला काय झालं? तेव्हा देवदूत म्हणाला, जेव्हा मी 3 वेळा हसेन तेव्हा तुला सांगेन. देवदूत येतात आणि घरात सुखाचे हजारो दारे उघडतात. पण त्याच मोचीचाही दोष नव्हता. त्याला वाईट वाटत होतं, पण त्याला फक्त मुलांचे कपडे आणि सामान दिसत होते. काय हरवले हे त्याला दिसत होते, पण त्याला काय मिळाले हे त्याला दिसत नव्हते. मी देवदूत असून याची पत्नी आपल्यावर चिडत आहे हे बघून त्याला हसायला आले. 10 दिवसातच मोचीने त्याचे सर्व काम देवदूताला शिकवले. अवघ्या 10 दिवसात आणि अवघ्या काही महिन्यात खूप चांगल्या प्रकारे चप्पल बनवायला शिकला. त्याच्या चप्पल आणि बूट खूप प्रसिद्ध झाले. पूर्ण देशभर ही गोष्ट पसरली की असे चप्पल किंवा बूट इतर कोठेही बनत नाहीत. एक दिवस बादशहाचा एक माणूस घरी आला आणि म्हणाला की हे सांगणे आहे खूप किमती आहे आणि मौल्यवानही आहे. हे समजा सहज कुठेही मिळत नाही, त्यामुळे कोणतीही चूक करू नका आणि सम्राटांसाठी यातून बूटच बनवायचे आहे. मी पुन्हा एकदा सांगत आहे, फक्त आणि फक्त बूटच बनवायचे आहेत, चप्पल नाही. त्यावेळी अशी प्रथा होती की माणूस मेला की त्याला चामड्याने झाकले जायचे.
मोची देवतांना म्हणाला की चप्पल बनवून तुम्ही कोणतीही चूक करू नका, अन्यथा तुम्ही मोठ्या संकटात पडू शकता. आणि हे बादशहाचे काम आहे, पण तरीही देवदूताने चप्पलच बनवली. चप्पल बनवण्याचे पाहून मोचीला खूप राग आला. तो म्हणाला, फासावर चढवणार असं बोलून काठी उचलून तो देवदूताला मारायला लागला. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितलं होतं की चप्पल बनवायची नाही, मग तुम्ही चप्पल का बनवली? देवदूत पुन्हा जोरजोरात हसला. तेवढ्यात एक माणूस सम्राटाच्या घरातून धावत आला आणि तो म्हणाला, बूट बनवू नका, चप्पलच बनवा, कारण सम्राट मरण पावला आहे. भविष्यात आहे त्याच्याशिवाय कोणालाच माहीत नाही आणि माणूस भूतकाळाच्या आधारे निर्णय घेतो. सम्राट जिवंत असताना बूट लागत होते आणि आता मृत्यू झाल्यावर स्लीपरची गरज होती. तेव्हा तो मोची देवतांचे पाय धरून माफी मागू लागला की मला माफ करा, मी तुला मारले, मला क्षमा कर. पण तो देवदूत म्हणाला, हरकत नाही, माझी शिक्षा भोगत आहे. पण तो आज पुन्हा हसला. मोचीने पुन्हा विचारले, तुझ्या हसण्याचे कारण मी 3दा हसेन तेव्हाच सांगेन. तो पुन्हा हसला, कारण आपल्याला भविष्य माहित नाही, म्हणूनच आपण आकांक्षा बनवतो ज्या निरर्थक असतात, कधीच पूर्ण होणार नाहीत. अशा आकांक्षा आपण करतो जे कधीच शक्य होणार नाही. त्यामुळे देवांकडे मागतो, कारण अजून काहीतरी वेगळं घडणार आहे असं आपल्याला वाटतं. आपले नशीब आपल्याला न विचारता फिरत असते आणि आपण विनाकारण मध्येच आवाजात काढतो. आणि स्लीपरची गरज असताना आपण बूट बनवून घेतो. मारण्याची वेळ जवळ येत असताना आपण जीवन व्यवस्थित करायला निघतो. देवदूताला अचानक त्या 3 जुळ्या मुली आठवतात. त्यांच्यासाठी भविष्यात काय आहे हे मला कसे कळेल? मी विनाकारण उगाच मध्ये आलो असं त्याला वाटतं. तिसरी घटना अशी घडली की एके दिवशी त्या 3 तरुण मुली आल्या. तिघीही लग्न होणार होत्या आणि तिघींनीही त्यांच्यासाठी बूट बनवण्याची ऑर्डर दिली. तसंच त्यांच्यासाठी बूट बनवण्याची ऑर्डरही दिली. त्यांच्यासोबत एक वृद्ध व्यक्ती आली व ती खूप श्रीमंत होती. देवदूताने आता ओळखले, या त्या 3 मुली आहेत त्यांच्याच आई मृत पावल्यावर सोडले होते आणि ज्यांच्यामुळे तो शिक्षा भोगत आहे. ते सर्व निरोगी आणि सुंदर होते. त्याने त्यांना विचारलं की या 3 मुली कोण आहेत? ती वृद्ध बाई म्हणाली, या माझ्या शेजारच्या बाईच्या मुली आहेत. ती खूप गरीब होती. ती इतकी आजारी होती की शेवटी तिच्या अंगात दूधही नव्हते. तसेच त्यांची परिस्थिती इतकी गरीबची होती की त्यांच्याकडे पैसे कपडे काहीच नव्हतं. फक्त 3 जुळ्या मुली होत्या. त्यांना दूध पाजत असताना तिचा मृत्यू झाला. पण मला या 3 चिमुकल्या मुलींची दया आली आणि मला मुलगा नाही म्हणून मी खूप प्रेमाने या 3ही मुलींचा सांभाळ केला. आई जिवंत असती तर या 3ही मुली गरीब, उपासमार आणि दरिद्र्यात वाढल्या असत्या. आई मरण पावली म्हणूनच या 3 मुली मोठ्या संपत्ती आणि समृद्धीत वाढल्या आहेत आणि आता या तिघीही त्या वृद्ध महिलेच्या सर्व मालमत्तेच्या मालक आहेत आणि त्यांचे लग्न सम्राटाच्या कुटुंबात होत आहे. देवदूत तिसऱ्यांदा पुन्हा हसला आणि त्याने मोचीला सांगितले की हे 3 कारणे आहेत माझ्या हसण्याची. चूक माझीच होती. नीती महान आहे, कारण जेवढे पाहू शकतो तेवढेच आपण पाहतो. जे पाहू शकत नाही सर्व खूप महान आहे आणि आपण काय पाहू शकतो यावरून आपण कोणताही अंदाज बांधू शकत नाही. मी माझ्या मूर्खपणावर 3दा हसलो आहे. आता माझी शिक्षा संपली आहे आणि आता मी जातो असं तो मोचीला बोलून निघतो. देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो. भक्तांनो, आपल्याला आजच्या कहाणीतून हेच शिकायला मिळतं की आज घडलेल्या घटनांवरून आपण हे ठरवू शकत नाही की भविष्यात हे आपल्यासाठी चांगले आहे की वाईट आहे. याचे उत्तर भविष्याच्या गर्भातच दडलेले आहे. त्यामुळे प्रत्येक चांगल्या किंवा वाईट घटनेला प्रतिक्रिया देणे व्यर्थ आहे. आपल्याला फक्त जे होत आहे त्याची साक्ष बनवायचा प्रयत्न करायचा आहे. गौतम बुद्ध नेहमी त्यांच्या शिकवणीतून एकच सांगतात, भूतकाळाबद्दल कधीही खेद करू नका आणि भविष्याची जास्तही चिंता करू नका आणि या क्षणात जगा आणि त्यांच्याशी हाच एकमेव मार्ग आहे सर्व चिंतामुक्त होण्यासाठी. आणि मित्रांनो, आजची कहाणी इथे समाप्त झालेली आहे. तुम्हाला आजची कहाणी आवडली असल्यास आपल्या कमेंट बॉक्समध्ये
श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका। तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच ती घंटी दाबा, जेणेकरून आपला प्रत्येक व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल। सर्वांनी तुमची काळजी घ्या। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।